आज बेलापूरच्या बाजारला गेलो होतो, मिरची घेऊन किती रुपयाला विकत होतो, किती पैसे झाले ते सगळं सांगू तुम्हाला. रामराम मंडळी, तुम्हाला तर माहितीये 90 दिवसात कमायचे आपल्याला 1 लाख रुपये. त्याचा दिवस होता 15. घरच्या मिरच्या पण होत्या, मग घरचे पण तोडीत होते मिरच्या तर तोडून झाल्या होत्या. आता ते पण घेऊन जायचे होते आपल्याला बेलापूरच्या बाजारात. टपटप लगेच घेऊन पण निघालो होतो. नदी पण आली होती, बाजारात पण आलो होतो. 4 पण वाजून गेले होते. बाजारात जागा भेटणं पण मुश्किल होतं. जागा पाहता मी बरेच लांबावर आलो होतो, पण काय जागा पण भेटत नव्हती. पण नदीच्या कडेला पण आलो होतो. बाजार पण फुल भरेल होता. तेवढे त्या मामापाशी पण थोडी जागा होती, मग तिथंच मिरच्या घेऊन बसलो. बसल्या अर्धा किलो मिरच्या पण इकल्या. बाजार पण फुल भरला होता. मी पण नदीच्या कडेला बसलो होतो. एकदम गर्दीच बरीच होती, पण याच्यापेक्षा पण डबल गर्दी होती आणखी थोड्या वेळाने. बाजार एवढा भरला म्हणलं, गिराईक पण चालू झालं होतं. एक झालं की एक गिराईक पण येत होतं. मिरच्या पण बरेच जिंकले होती. हे पण शिमला घेऊन बसलो होते इथं. गिराईक पण काही विचारून जात होतं, काही घेत पण होते एक एक करून. आता शिकुडा काय बाजार आहे, इतकी गर्दी झाली होती ना बस. गिराईक पण येत होते. थोडेच मिरच्या राहिले होते, त्या पण इकल्या होत्या. सगळं संपलं पण होतं. मिरच्या इकून पण 400+ रुपये कमावले होते. सगळे इकलत होतं. आतमध्ये पण बाजार पाहायला निघलो होतो. आतमध्ये पण इतकं जबरदस्त बाजार भरतो ना. आपलं ओम माने ते पण भेटले भाई इथं. ते पण इकत होते मिरच्या आणि ते. इथून पण सगळा बेलापूरचा बाजार स्पष्ट दिसत होता. द्राक्षे पण दिसले होते. टपटप द्राक्षे घेऊन मी पण जातो होता घरी. बेलापूरचा बाजार तुम्हाला कसं वाटलं तेवढं कमेंट करून नक्की सांगा.